बाकी हार्टिंगसाठी ती अवेलेबल होत नसल्यामुळे मागच्या वर्षी आपण रिवाइज डिझाईन सीडीओ कडनं करून घेतले. आपण त्या प्रांताची आपण चर्चा करू. हो नामपाडा आजचे निर्देश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मागच्याच कॅबिनेटमध्ये सर्व पालकमंत्र्यांना दिलेले आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशाप्रमाणे पाण्याचं वाटप सुद्धा या ठिकाणी केलं जाईल. आजच्या दोन्ही बैठका खेळीमेळीमध्ये पार पडल्या. ज्या माननीय विधिमंडळ सदस्यांनी माननीय खासदार महोदयांनी जे निवेदन किंवा जे पत्र त्यांच्या विधानसभा क्षेत्रातील लोकसभा क्षेत्रातील कामांचे आज माझ्याकडे दिलेले आहेत, त्याचा निश्चितपणानं त्या सगळ्यांचा विचार या जिल्हा नियोजन समितीमध्ये जेवढा जास्तीत जास्त करता येईल तेवढा करू. नियोजन समितीच्या निधी व्यतिरिक्त काही मुद्दे अनेक मान्य आमदार महोदयांनी मांडले, ते सुद्धा मी त्यांना लिखित स्वरूपात द्यायचं सांगितलेले ते निवेदन. आज ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक आणि त्याला जोडूनच कालवा सल्लागार समितीची बैठक अशा दोन बैठका या ठिकाणी संपन्न झाल्या. आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला माननीय केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेब, माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब तसेच विधिमंडळातले सर्व माननीय आमदार महोदय उपस्थित होते. महत्वाचे दोन विषय आजच्या जिल्हा नियोजन समितीमध्ये चर्चेला गेले. 15 सप्टेंबर ही आपण पूर्वी पहिले मागं बैठक झाली त्या बैठकीमध्ये 15 सप्टेंबर ही तारीख सर्व यंत्रणांच्या प्रशासकीय मान्यता जिल्हा नियोजन समितीमधल्या पूर्ण करण्यासाठी निर्धारित केलेली होती. आपण आता एक 15 दिवस वाढवून त्याला 30 सप्टेंबर पर्यंत केलेला आहे. आता नियोजन आमचं असं आहे, 30 सप्टेंबरला सर्व प्रशासकीय मान्यता पूर्ण होतील आणि 15 ऑक्टोबर पर्यंत सर्व प्रशासकीय मान्यता झालेल्या कामांची वर्क ऑर्डर्स टेंडर स्टेज कंप्लीट करून वर्क ऑर्डर देऊन 15 ऑक्टोबर पर्यंत ही सर्व कामं प्रत्यक्ष सुरू होतील अशा पद्धतीचं नियोजन आम्ही जिल्हा नियोजन समितीसाठी केलेलं आहे. विशेष करून ज्या ज्या भागामध्ये डोंगरी भागातले रस्ते करणं आवश्यक आहे, साकव करणं आवश्यक आहे, काही मान्य आमदार महोदयांनी अद्ययावत मराठी शाळांचा या ठिकाणी ई लायब्ररी करण्याच्या सूचना मांडल्या. त्या सगळ्या बाबतीतला प्राधान्यक्रम आजच्या जिल्हा नियोजन समितीमध्ये आपण या ठिकाणी निश्चित केलेला आहे. काही ठिकाणी अनधिकृत बांधकामांच्या बाबतीतला विषय आला तर सर्व महानगरपालिका आयुक्तांना महानगरपालिका क्षेत्रामध्ये जिथं जिथं अनधिकृत बांधकामं आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई करण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्यांच्या रस्त्यांची दुरावस्था झालेली होती. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः या रस्त्यांवर व्हिजिट दिली होती. माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्यानंतर रस्त्या दुरुस्तीचं काम सुरू झाले. ते दर्जेदार व्हावं, क्वालिटीचं व्हावं आणि ते रस्ते टिकाऊ व्हावेत अशा पद्धतीचे सुद्धा आदेश सार्वजनिक बांधकाम खात्याला या ठिकाणी आज आपण दिलेले आहेत. त्याचबरोबर कालवा सल्लागार समितीची बैठक आपण या ठिकाणी घेतली. धरणांमधला पाणीसाठा हा पिण्याच्या पाण्यासाठी प्रथम प्राधान्यानं पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्याचं राज्य सरकारचं धोरण आहे. त्याप्रमाणे आपले सुद्धा साठे पिण्यासाठी आपण राखीव ठेवण्याच्या सूचना दिल्या. सुदैवानं पुरेसा पाणीसाठा प्रत्येक धरणामध्ये आपल्याकडे आहे. त्यामुळे प्यायचं पाणी कुठेही कमी पडणार नाही अशा पद्धतीचे धरणातले पाणीसाठे आहेत. पिकांची परिस्थिती आज तरी चांगली असल्याचं अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं. परंतु तरी सुद्धा जर काही आमदार महोदयांनी आपल्या विभागामध्ये पिण्याच्या शेतीच्या पाण्यासाठी आवश्यकता आहे आणि पिकांचं शेत पिकांचं नुकसान होतंय अशा पद्धतीची मागणी केली तर ती तपासून घेतली जाईल आणि प्रथम प्राधान्य पाण्याचं वजा जाता जे पाणी शेतीसाठी आरक्षित आहे त्यातनं गरज पडली तर जादाचं आवर्तन सुद्धा शेतीसाठी देण्याचं नियोजन तशी मागणी आल्यानंतर तपासून आपण करणार आहोत. एकूणच दोन्हीही बैठका खेळीमेळीमध्ये सर्व लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा सकारात्मक विचार करून पार पडलेल्या आहेत. धन्यवाद. आपण एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला की उपसंचालक जे आरोग्य विभागाचे त्यांच्यामार्फत जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणेची ऑडिट करण्याचे आपण आदेश दिलेले आहेत. चांगला निर्णय कशा पद्धतीने याचा फायदा होईल आणि काय डेव्हलपमेंट किंवा अद्ययावत कशी यंत्रणा करता यावर काय फायदा पडेल. बऱ्याच ठिकाणी मी आज आढावा घेताना मेडिकल ऑफिसर्स आहेत परंतु त्यांना सपोर्टिंग स्टाफ जो लागतो खालचा तो स्टाफ नसल्याचं काही अधिकाऱ्यांनी सांगितलं. तरी सुद्धा शेवटी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हे काम केलंच पाहिजे आणि त्याच्यासाठी ज्या ठिकाणी त्रुटी आहेत मॅनपॉवर असून सुद्धा मिसमॅनेजमेंटमुळे काय होत नसेल तर मी आज बैठकीमध्ये सांगितले की या विभागाचे जे उपसंचालक आहेत आरोग्य खात्याचे त्या आरोग्य खात्याच्या उपसंचालकांमार्फत या सगळ्यांचं या ठिकाणी आपण
सुसूत्रपणा आणून त्याच्यात सुधारणा करण्याचे आदेश आपण या ठिकाणी दिलेले आहेत आणि माननीय आरोग्य मंत्र्यांना उद्याच मी विनंती करणार आहे की त्यांनी स्वतः या जिल्ह्याची आरोग्य यंत्रणेची स्वतंत्र बैठक घेऊन जे काही समजा मॅनपॉवरचा नवीन स्टाफिंग पॅटर्न मंजूर करायचा आहे किंवा काही आउटसोर्सिंग करून स्टाफ उपलब्ध करून द्यायचा आहे, जे आरोग्य विभागाशी निगडीत विषय आहेत त्याच्या बाबतीत उद्याच मी माननीय आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंतांची चर्चा करेन आणि त्यांना सुद्धा स्वतः याच्यासाठी एक स्वतंत्र बैठक घेण्याची विनंती करेन. याबरोबर आणखी एक महत्वाचा निर्णय आपण घेतलाय तो म्हणजे अनधिकृत बांधकामं जी रेरांतर येतील या संदर्भामध्ये जर ती बांधकामं इलिगल असतील तर त्या बाबतीमध्ये योग्य वेळी कारवाई केली नाही तर आयुक्तांना जबाबदार धरलं. अगदी बरोबर आहे. बहुतांश लोकप्रतिनिधींनी आजच्या बैठकीमध्ये अनधिकृत बांधकामांचा विषय अत्यंत गांभीर्याने घेतला आणि माननीय सर्व लोकप्रतिनिधींच्या भावनांचा विचार करता मी या ठिकाणी आज आयुक्तांना सर्व महापालिका आयुक्तांना सांगितलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी अशी अनधिकृत बांधकामं सुरू असतील, जी अनधिकृत सिद्ध झालेली आहेत ती निष्कासित करण्याची कार्यवाही सुरू करा आणि जर अशा पद्धतीचं अनधिकृत बांधकाम वाढतच गेलं त्याच्याकडे जाणीवपूर्वक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं तर मी इतर कुठल्या अधिकाऱ्यांना त्याच्यासाठी जबाबदार धरणार नाही. महापालिकेचे जे मुख्य आयुक्त आहेत त्यांना जबाबदार धरलं जाईल आणि त्यांच्या बाबतीतला अहवाल पालकमंत्री म्हणून माझा अहवाल मी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सादर करेन. परंतु मला वाटते आयुक्तांनी सगळ्या तो विषय गांभीर्याने घेतलेला आहे आणि निश्चित अनधिकृत बांधकामं थांबलेलं आपल्याला नजीकच्या काळामध्ये दिसेल. ओके. आमदारांच्या संदर्भात आपण एक विषय म्हटला होता की आमदारांनी इतर आमदारांनी दुसऱ्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये ढोकू नये किंवा तिथली कामं करू नये याबाबत देखील आपण जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले. या बाबतीत अनेक माननीय विधानसभा सदस्यांनी अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित केला की आमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये इतर आमदार कामं देतात जिल्हा नियोजन समितीमधल्या. तर नॉर्मली पालकमंत्री म्हणून मी असेन किंवा राबवणारी यंत्रणा किंवा कार्यकालीन यंत्रणा म्हणून जिल्हाधिकारी असतील, आमदार महोदयांची पत्र आली की आपण फारसं एवढं बघत नाही कोण कोणाच्या मतदारसंघातलं काम सुचवतोय. पण थोडंसं इथं मला ते जाणवतंय साताऱ्यामध्ये तर बिलकुल अशी परिस्थिती नाही. मी साताऱ्याचा आत्ता पालकमंत्री आहे. याच्या आधी 2.5 वर्ष मी वाशिमला पालकमंत्री होतो. तत्पूर्वी 10-12 वर्ष मी आमदार म्हणून काम केले. इतर जिल्ह्यांमध्ये जो आमदार ज्या मतदारसंघातला आहे त्याच मतदारसंघातली कामं सुचवत असतात. पण इथं असं घडलेलं दिसतंय पण इथून पुढे होणार नाही अशा पद्धतीचा निर्णय सर्वानुमते आजच्या बैठकीत झालेला आहे. याच्या बाबतीत सुद्धा माननीय कपिल पाटील साहेब केंद्रीय राज्यमंत्री महोदयांनी मुद्दा उपस्थित केला. मी अधीक्षक अभियंत्यांना सूचना दिलेल्या आहेत. त्यांची काही नियमावली आहे टेंडर देताना कशी टेंडर फायनल करावी याच्या बाबतीतली ते, कारण माझ्या माहितीनुसार 10 किंवा 15% बिलो आलं तर त्याला रिझनिंग द्यावं लागतं, त्याला कारण द्यावं लागतं. त्या सगळ्या जी काही नियमावली सार्वजनिक बांधकाम खात्याची आहे त्याचं तंतोतंत पालन करा अशा पद्धतीचे आदेश मी अधीक्षक अभियंत्यांना दिलेले आहेत. ओके साहब, तुम्ही बोल. आज जिला नियोजन समिति की बैठक यहाँ पे संपन्न हुई. उसके साथ ही जो कालवा सल्लागार समिति की बैठक है, ये दोनों बैठकें सभी लोक प्रतिनिधि ये बैठक में शामिल हुए थे. हम माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत जी शिंदे साहब भी वो बैठक में थे और दूसरे खासदार केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटिल भी थे. अभी 15 सितंबर तक का हमने तय किया था कालावधि, जो प्रशासनिक एडमिनिस्ट्रेटिव अप्रूवल जो देने हैं उसलिए अभी वो 30 सितंबर तक हमने बढ़ाया है. 30 सितंबर तक जो जिला नियोजन समिति का निधि है वो 30 सितंबर तक उसके सब एडमिनिस्ट्रेटिव अप्रूवल्स किए जाएंगे और 15 अक्टूबर तक उसके टेंडर्स फाइनल करके वर्क ऑर्डर्स देके 15 अक्टूबर तक काम चालू करने का आज हमने निर्णय लिया है. 1 रुपये का निधि भी वापिस ये साल का भी नहीं जाएगा, ऐसा प्लानिंग हमारा है. सभी लोक प्रतिनिधि का पूरा सहयोग ये काम में मिल रहा है. कालवा सल्लागार समिति की बैठक में जो डैम्स में वाटर स्टोरेज की कैपेसिटी आज है वो फर्स्ट प्रायोरिटी में ड्रिंकिंग वाटर के लिए रिजर्व रखने का फैसला जो राज्य सरकार ने लिया है उसको इम्प्लीमेंट करने का निर्णय आज की बैठक में लिया. पूरे सफिशिएंट क्वांटिटी में वाटर स्टोरेज हमारे पास है. पीने के पानी के लिए कहीं भी पानी कम नहीं पड़ेगा. और जो क्रॉप्स की सिचुएशन है उसके बारे में डिस्ट्रिक्ट एग्रीकल्चर ऑफिसर की तरफ से हमने रिपोर्ट मांगा है. अगर कहीं क्रॉप्स के लिए, क्रॉप्स जीवित रखने के लिए अगर रोटेशन थोड़ा ज्यादा लगेगा पीने शीती के पानी का तो उसका भी आगे हम नियोजन करेंगे. दोनों ही मीटिंग
सब लोक प्रतिनिधि के सहयोग से अच्छी तरह से संपन्न हुई। धन्यवाद। गणपत गायकवाड आमदारांनी आता नाराजी व्यक्त केली म्हणीतून त्यांनी टोला लगावलाय. त्यांना पुरेसा वेळ बोलायला दिलेला होता, त्यांचं समाधान बैठकीमध्ये झालं होतं आणि अजून सुद्धा त्यांनी माझ्याकडे त्यांची काही मागणीची पत्र दिलेली आहे. ते जरी नाराज असले तर मी त्यांच्यावर नाराज नाही. मला माहित नाही, मी आता मीटिंग मध्ये आहे. जालन्यात काय चाललंय मला माहित नाही. हा, बसायचं, याला उभं राहून घ्या. काय वक्तव्य आहे? आनंद दिघे साहेबांची दहीहंडी जी होती त्या दहीहंडीबद्दल एक व्हिडिओ व्हायरल होतोय. आपण तो वापरलाय. आपण खासदार राजन विचारे यांची व्हिडिओ असा आहे की अमुक आहे. हे बघा, राजन विचारे खासदार असतील, पुणे असतील, टेंबे नाक्याच्या दहीहंडी बाबतीत आणि स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेल्या दहीहंडी उत्सवाच्या बाबतीत अपशब्द जर त्यांनी वापरले असतील तर त्यांची जर काही तशी क्लिप असेल, मी आजच पोलीस आयुक्तांना आदेश देतो, ती तपासून घ्या. तपासून ज्याच्यात आक्षेपार्ह असेल तर त्याच्यावर निश्चितपणानं गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल. कसबे दिग्रज गावामध्ये अद्यावत रुग्णालय बांधायचं होतं असं आमचं मानस होतं, पण एकनाथ शिंदे साहेबांनी एकदा बाहेर काढला आणि सगळं राहिलं असं जयंत पाटील म्हणाले. एक्का बाहेर काढला म्हणजे काय? त्यांनी मग कसबे डिग्रज मध्ये बांधायचं होतं त्यांना, म्हणजे जयंत पाटील साहेब ह्याच्या आधी वित्तमंत्री होते ना 5-10 वर्ष. मग त्यावेळी वित्तमंत्री असताना का नाही बांधलं? शिंदे साहेबांचीच वाट बघायचं काय कारण होतं? ठीक आहे, धन्यवाद.